आज आषाढ महिन्यातील अमावस्या. आजच्या दिवशी दीपपूजा केली जाते. या पूजनाचे महात्म्य काय हे जाणून घेऊया या कथेतून. या कथेत मुख्य आहेत ते म्हणजे दिवे अर्थात दीपक. ऐका दीपकांनो, तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घेतला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. म्हणून सर्वांनी विचार केला. रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून हिला घालवून दिली. हिचा रोजचा नेम असे, रोज दिवे घासावे, तेलवात करावी, स्वतः लावावे, खडीसाखरेने त्यांच्या ज्योती साराव्या, दिव्यांच्या अवसेच्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवावा. हे सगळं तिला घरातून घालवल्याने बंद पडले. पुढे अवसेच्या दिवशी राजा शिकार येऊन परत येत होता. एका झाडाखाली मुक्कामास थांबला. तिथे त्याच्या दृष्टीस एक चमत्कार पडला. आपल्या गावातले सारे दिवे एका झाडावर येऊन बसले आहेत. एकमेकांशी गोष्टी करत आहेत. कोणाच्या घरी नैवेद्यास काय केले, कशी पूजा करण्यात आली, अशा गोष्टी एकमेकांना सांगत होते. जवळपास सर्वच दिव्यांनी आपापल्या घरी ठेवण्यात आलेला मान सांगितला. तेव्हा राजाच्या घरचा दिवा म्हणाला, काय सांगू मित्रांनो, यावर्षी माझ्यासारखा अभागी मीच. मी दरवर्षी सर्व दिव्यांमध्ये मुख्य असायचो. सर्वात जास्त थाटमाट ठेवण्यात येत असे. यावर्षी त्यातले काहीही नाही. असं त्याने सांगताच इतर दिव्यांनी त्याला लगेच विचारले, असं का झालं, काय कारण आहे. यावर राजाच्या घरचा दिवा म्हणाला, मी राजाच्या घरचा दिवा. त्याला एक सून होती. तिने एके दिवशी घरातला पदार्थ स्वतः खाल्ला आणि उंदरांवरती आळ घातला. आपल्यावरचा प्रमाद टाळला. इकडे उंदरांनी विचार केला, आपल्यावर उगाच आळ आला आहे, तेव्हा आपण हिचा सूड घ्यावा. रात्री हिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली. दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली. सासूदिरांनी निंदा केली. घरातून हिला घालवून दिली. म्हणून हे दिवस मला आलेत. मी ती दरवर्षी मनोभावे माझी पूजा करत असे. ती जिथे असेल तिथे खुशाल असो. घडलेला प्रकार राजाने ऐकताच त्याला वाईट वाटले. आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली. घरी आला. कोणी सुनेचा अपराध प्रत्यक्ष पाहिला का म्हणून चौकशी केली. तिला घरी परत आणायला पालखी पाठवली. झालेल्या गोष्टीची क्षमा मागितली. सून पुन्हा सुखात नांदू लागली आणि राजाचे राज्य समृद्ध झाले. तर जसा दीपक त्या सुनेला पावला आणि तिच्यावरचा आळ टळला, तसा तुमचा आमचा टळो. ही 60 उत्तरांची कहाणी पंच उत्तरी सुफळ संपूर्ण. शुभम भवतु.